श्री नवनाथ भक्तिसार 900 श्लोकी. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णतत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडक मंडलधर कट्यार रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवसल कलियुगेसी स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता अन देवविता तूच समर्थानिचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. आसुनी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शस्त्राचे नावरे विष्णू शंकरे कसरे कुंटी झाली सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुती सहस्रमुखीनी चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना अष्टैदी जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाद होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सुन ज्ञानार्क रधी प्रकोटपय. शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. अप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसून या संसारात प्राचीन तवनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम वजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ 99 मंत्र जप. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे। एक माळ शबरी मंत्र जप। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः
स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवतरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्री छन्दाः गणपतिर्देवता। ओम गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः। नमो व्रातपते नमो गणपते नमः। प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। श्री नवनाथाचा मंत्र 11 वेळा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बुभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बुभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बुभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाच अडभंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्या बभू नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला।
श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री पांडुरंगाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री मातृपितृभ्याय नमः ओम नमोजी हे राममूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कला संपती भक्त संकटे वारी गजानना सदैव धावला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरुणी काज साधकाते विराजवी नव नारायण म्हणती जनार्दना अवतार घ्याल कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होनी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तौशिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजय या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजय प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिफा या परी पंचम पिपिलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम आविर्होत्रे जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश या परी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजय नववा जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार महीकरण दीक्षे प्रति मिरवावे आगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकोनी ठायासी अपाक काही उरले असे तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्य उदरी जन्म घेणे मच्छिंद्रेसे जगात नामाने मिरवावे महाराजा जन्मेंजय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडिल द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे ते महीचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवा तिरासी तेथे व्यापुनी जीवन दशेसी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणि करीत सर्पिनी मवळी अकस्मात पडता प्राशले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा तरी तेथे अविर्होत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्ररित मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्रजती तरी वरदहस्ताची उकरडा विभूती साचकोरा मिरवेल तेथे हरी जो नारायण शीघ्र संचारोनी दीक्षाकारण गोरक्षैसे प्रतिष्ठानामाने जगा माझी मिरवावे ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिपिलायन माऊली संचारावे तेने तेथे त्याचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा तो मित्र रेत अकस्मात येऊन पडले भरतरी अंत ते कौलिके पाहुणे भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी भरतरी संगी दुमिल नारायण प्रसंगी संचारुणी रेतांगी भरतरी नामे मिरविजय या परी हिमाद्रीच्या विपनस्थानी दिग्गज ठेला महितेशयनी तै सरस्वतीचे उद्देशे करुणी विधिवीर्यासी ढासळला तैसे गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजय या परी गोरक्षाचे हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दमपुत्रा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य अव्वानिलिया पुत्रामय तै करभजने संचारया जीवदशा मिरवावी तो एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तो यमुना तट एकांत तेथे मनुष्याची न मिळे मात ऐसे पाहुणी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानिले तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भितत्वता मच्छिंद्राने ऐकला असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खून ते माते बोलुणी दावी अपर्णे तू ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्म चोज मिरवेल शिव म्हणे हे झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करविन मी या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी वरील शकल पडले मही खालील शकलात बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाकी उतरला अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्रेसे याते नाम जगा माझी मिरविकी जाळ्या सवे मिनधाडी आतुल्या उडी कर संपुटी बाहेर काढता कामिक जेठी माही मिनाते सोडी तसे मच्छिंद्र एक मत्स्य वेचोनी प्रवाह मिळवी जीवना लागुनी ते कामिकाते दृष्टीने पाहुनी परमचित्ती क्षोभला लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकर संपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढता मिन भाऊ श्रम जानसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडतोसी कैसा भिकारी खासील काय उदरांतरी भीक मागो जाशील या उपरी उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागे अचरला शिवदत्त चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखीला त्यांनी दृष्टी बाळतनू पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पै उभा राहुनी समोर दृष्टी दत्त म्हणे महाराजा तेजो जेठी कवन ना कामना उदिली पोटी ते वरदवराते मिरवावे एरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला तितू पदावरी लोटला मग वरद हस्ते स्पर्शोनी मोळी करणी उपिता मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी फिटोनी गेली तात्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्याते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जारण मरण उच्चाटन शापादपी निवारण शारदपी अस्त्रादी निर्वहन मंत्रशक्ती त्यावर त्या पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिराविले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परिकरोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला मच्छिंद्रनाथ अंबेपासी अनुष्ठान करता झाला सप्तदिन वेद बीजाचे अभिसिंचन अंबे लागी करीत असे उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी
मग त्या सिद्धाचा हात धरुणी मार्तंड पर्वती पैनीला अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले. तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा. जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वाहिले करुणी जीवन प्राशिजे. मग 12 नामी करुणी सिंचनी तरुण हावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तुते देतील बा. ऐसा शमास एर धरा करून देवतांसी करुणी घेतले प्रसन्न. मग शबरी विद्येचा ग्रंथ निर्गुण बंगाल देशी चालता झाला. चंद्रगिरी सर्वोपदयाळ ब्राह्मण स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवितसे. मच्छिंद्र म्हणे भस्मनो हे पूर्ण गबस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल. मग ती सवेची नितंबिनी जाऊन बैसे शेजार सदनी तेथे 7-5 व्रजवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या. आगे ऐसी सोंगे महिवर्ती किती एक ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती जगभोंदिती जननीये. उकरडा माझी भस्मची मुठी सांडती झाली ते गोरटी तया माझी हरिजेठी संचार करी महाराज. एकीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंधा येत रामेश्वर दर्शनी. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत मारुती इकडे गरडी उकरीत ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मये पावले. यावरी बोले वायुसुत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुणी एक काळेस वरिले आहे महाराजा. तेही कला सहस्त्रांशी माते लाधली महा परदेशी ते तुझ दावितो या समियासी तया पासवत जे प्राप्त झाली. उड्डाण करोनी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्या ते 7 पर्वता उचलूनी फेकिले. नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणितसे. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलूनी बहुमस्तकी अर्पुन फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारोनी पाणी वायू नंदन सिंचिला. म्हणती सिद्धीची मंत्रस्थिती अघटित असे बदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मज मस्तिकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल. मारुती म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हा सीता शुद्धी पाहुणी उगमा लंकापती मारविला. सीतामाई म्हणे मम कामना तुवा अचरावे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे. परी अंत साक्ष रघुकुळ टिळक म्हणे वाया न मानी दुःख स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची. मग राम म्हणे वा ऊर्ध्व रेती आजपासून असे मारुती तयाच्या बुभुकारणे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती. यावरी तेथेही स्त्रियांरूपती मेनका नामे विरजली. कामरती मंथनकार रतीसी अर्पिती कामिकनर ऐसा जानुनी मनी विचार परमचित्ती क्षोभली. करी तपस्या 12 वर्ष सकळ आटले शरीर मांस मग ती पाहुणी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे. ती वदता कामना विचार मग मी बोललो ते लागोनी की ऊर्ध्वरेता जन्माहुनी दुडका सोटी विराजलो. तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजाऊ ओजा ते चित्त सदैव ऋतिकाजा काम भक्ती तुष्टेल. मच्छिंद्र म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचार्यात्व समूळ वृक्षा आचवले जाईल. ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योगद्रुमन ही अनादि रहाटी पूर्ण भोग भोगविता निर्दोष. तौ तात जो उपचर वसू तो तौ उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल. हिंगळाज कारणी ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले. ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महादेंड त्यांनी नाथपंथ पाहुणी वितंड. चित्तात कामना उदेली तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्धपर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणत्कारिले ते समयी. गदा दारुक यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शास्त्रे तीव्र अचाट करी कवळुनी उठाविले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी वेपिला हस्त जय जय श्री गुरुदत्त म्हणून भस्म करी कवळुनी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करता भैरवपिंड तेने विकर झाले अष्टदिंड चलन वलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रकट होता दनाना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळयानाद अंबा एकता परिचारिका धाडितसे. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करती मार परी तो भुसट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. यावरी एक क्षणी चामुंडा भार तयाचा कैसा झाला विचार भूलिक मोहनास्त्र कामश्री योजले. ते अस्त्र चपळ सबळवंत वसने असुडुनी त्वरित नेऊन या गगनपंथे अंबराते मिरविली. मायास्त्रे करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्गुण्या नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे. ऐसी करुणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जल्पिले होटी तेने करुणी सर्व गोरटी देहाप्रती पातल्या. तो पळत पळत सहज नैनी भैरव पाहिले अवनट स्थान कंठी उरलेसे प्राण रुधिर अवनी सांडितसे. अनिक पाहिले नेत्रश्वेती मग पळुनी गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुनी नग्न समस्ती आश्चर्यचित्ती करीतसे. मग मच्छिंद्रपाशी येऊनी त्वरित बहुप्रेमाने रधी धरित म्हणे पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला. मग अंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिदली त्याते 2 स्पर्शास्त्र अस्त्रभिन्न प्रसादाते निवेदिले. स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गोडहा श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2.
श्री गणेशाय नमः. 12 मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ सुखाशहिनी पहुडला. तौ काननी दिवट्या अपार, इकडून जाती तिकडून येती, ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले. स्पर्शास्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श करू मेदिनी, मग पद धरी अवळुनी, सुटका नाही पदाते. राया वेताळासी करुणे नमन, सांगते झाले वर्तमान, म्हणती महाराजा भूतासी विघ्न, जोगी एक आहे की. ऐसे एकूणी पिशाचराव, परम क्षोभला विकृती भाव, म्हणजे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी विभूतीपात, आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले. परी वज्रास्त्र मंत्र जपून, भोते विष्टले रेषांगण, आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितसे. शांत होताची मंत्राग्नी, मही उतरली भूतगणी, मग सर्पास्त्र जल्पोनी भूतागणी कल्पितसे. तेने करुणी अष्टकोटी, मही व्यक्त झाली एकथट्टी, जैसे पूर्वी भूताते राहडी, तेची झाले सर्वास. परी अष्टजन जे तयांचे रूप, महाबळी प्रतापदर्प, ते स्पर्शास्त्र न गणती माप, स्वबळे मिरविती. यावरी तो दानवास्त्र जल्पुन, दानव केले सप्तनिर्माण, मधुतील कुंभकर्ण, मरु मालिमल मुचकुंद त्रिपुर. मग 7 जणी दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर, मग सप्तदानव अदृश्यवर, होते झाले एकसरे. एरीकडे वासव शक्ती, भिडता प्रेमे वेताळाप्रती, तो संधान पाहुनी हृदयस्थिती, वासव शक्ती भेदितसे. एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत, तो सावरोणी वेताळ मूर्छित, पुनरिप आला त्वरेने. सिद्ध प्रयोग होता नीती संचारता अष्टदेहांप्रती, तेने करुणी वातगती आकर्षण होतसे. जव जव आकर्षण वात होत, तव हस्तपदांचे चलन राहत, परमक्लेश उचमळत, मूर्छाशक्ती मिरवावया. तन्याये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती, योजू नको महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, सबरी विद्या मम कवित्व, त्या ते सहाय्य भूतासहित, कार्यार्थ तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तुनी, सहाय्य करावे मंत्रा लागुनी, कोणीतरी घोकलिया. ऐसे एकूण या भूते अवश्य म्हणती जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, आणि कवर मज द्यावा. ऐसे एकूणी मच्छिंद्र उक्ती, अवश्य करू सकळ म्हणती, त्या सदना ते व्यथा निश्चिती, आम्ही न करू सहसाही. अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत, तेही नमुनी मच्छिंद्राप्रत, स्वस्थानास पै गेले. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ, कुमार दैवत करुणी कोकण स्थानात, कुडाळ प्रांत अडुळ गावात येऊनी राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी, महाकाळिका दैवत आहे, तयाचे दर्शना लवला आहे. मच्छिंद्रनाथ पै गेला. देवी प्रती करुण नमन, म्हणे माय वो आश्चर्यपण, म्या मंत्रकाव्य केले निपुण, त्याजला सहाय्य होई तू. ऐसे मच्छिंद्र बोलत आवानी, क्षोभ चढला अंतकरणी, शिवहस्ते अस्त्रा लागुनी, पूर्णाश्रम झालासे. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी, मिरविलीस शिवकार्यासी, ते मजदावी अहर्निशी, परीक्षा घेईन मी तुझी. ऐसे एकता भद्रकाळी, देती झाली सिंहारोळी, प्रगट होता अंतराळी, ब्रह्मांड तेथे उजळले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, वज्रास्त्र त्वरे प्रेरित, तया सहाय्य ध्रुमास्त्र, महंत देवी मिरवितसे. परी ती चपळ काळिका देवी, वज्रास्त्र धरिले तिने पायी, अपटती झाली शैलाद्रीमही, उत्तर दिशे कारणे. असो ऐसे वज्रास्त्र सरिले, आणि ध्रुमास्त्र ते गिळले, ते पाहुनी मच्छिंद्रा वहिले, वाताकर्षण जपतसे. तेने देवी विकळ झाली, गगनाहुनी आदळली, तेने घाये अति व्यापली, केविल दिसे मूर्छेने. शिव म्हणे बा असतू आता सावध करी, काळिका दैवता नाथ म्हणे वरदहस्ता, मम मौळी स्पर्शावा. अवश्य म्हणून उमारमन, काळिका त्वत्करी ओपोनी, परी या समी जीवित्वदान, काळिके ते स्वीकारी. मग चरणी माथा ठेवूनी, भस्म चिमुटी घेऊनी, वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी, बोली तसे वैखारी. शिव म्हणे कालिके बहुदिवस, मम करी विराजलीस, आता येऊनी मच्छिंद्रदासास, जग उपकारी बसावे. म्हणे कालिका एकवचन, सबरी विद्या कवित्वरत्न, जेथे येईल माझे नाम, तेथे सहाय्य मी असे. या परी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत, तो समुद्रतीरी हरिहरेश्वर दैवत, गदातीर्थी पातला. मच्छिंद्र आला हरिहरेश्वरासी, गदातीर्थ स्नान उद्देशी, स्नान करुणी पर्वतासी, प्रदक्षिणा आरंभली. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान, वीरभद्र येतसे स्नाना लागून, तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून, उभा केला हटकोनी. वीरभद्र म्हणे काय पाखंड, व्यर्थची उगले वाढूनी बंड, जगा माझी मिरविता काळे तोंड, योग्य योग्य दिसेना. ऐसे एकता भद्र गोष्टी, मच्छिंद्र संतप्त झाला पोटी, म्हणे मशिका खोटी वालगना करसी अपार. यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तक्षणी, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, माया प्रळयी प्रेरिले अस्त्र, तेने काळ भक्षुनी पवित्र, पंचतत्व कवळी तसे. ते पाहुनी सकळ देव, करते झाले मच्छिंद्रस्तव, तरी आता कृपा करून, माया प्रळय घ्या अवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून, वासनिक अस्त्र प्रेरित असे, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र, स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सनिद बोलवूनी वीरभद्र, करी एक ओपित, असो सर्व देवी वरदपानी, एक काननी ओपिला. यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवितसे सकळिका, म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की जीवासी, मणिकर्णिका स्नान मानवासी, आदर चित्ती वाटतसे. ऐसे एकोणी वचन उक्ती, सकळ प्रसन्न केले चित्ती, मग स्वय विमानी वाहुनी श्रीपती, घेऊन या चारला. असो पुढे 7 वर्षे पर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ, सकळाचा गौरव घेऊन अतीत, पुसोनिया निघतसे. भ्रमण करता शुद्ध महिसी, जाता झाला केकाड देशी, ते परमस्थान पश्चिम देशी, वज्रवन पाहिले. मग
मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री पाहून वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पत असे अपारास्त्र मंत्र उच्चारण पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगवतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता तेने करून हुताशन तप्तता पावती झाली ते समयी भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक म्हणे न्हानिले शतोदके तुवा न्हानिले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिधली त्वा असो ऐसे संवाद उक्ती झाल्या अंती त्या उभयंती उपरमासाची झाली भरती नाथ पुसोनी निघाला उत्तर देशी करता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारका तीर्थ करुणी अयोध्येसी पातला त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतया कथन परियसी स्नान करुणी शर्युतिरासी रामदर्शना जात असे तो पशुपतराव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला युगद्रुम तरी ते द्वारपाळ परम नाथा लागी हाती लोटती मनी योजुनी मच्छिंद्रनाथ भस्म चिमुटी कवडी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला राव उठो पाहे क्षणी परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी भाळपदादी उभयपणी महियुक्त झाली ती मंत्री वृत्तांत एकुणी कानी शोधुनी काढी मच्छिंद्रमुनी मग म्हणे महाराजा आवदौर्यपणी कृपादानो पावे राया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कनव चित्ती दाटत असे एरू म्हणे जी युगद्रुमा मी सूर्यवंशी पशुपतनामा श्री राम अवतारे तेजपुंज माते भेटवी महाराजा सविता राज उडूनी भ्रमिष्ट सुपंथ सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून वाताकर्षण तैवेळी जल्पत उभा राहुनी राजांगणी धर्मास्त्र मंत्र जल्पवाणी भस्मचिमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदले तुंबळ मग वाजीचे आणि सारथ्याचे तैवेळे श्वासोश्वास राहिले जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोनी पडियेला आदित्य पडता निश्चेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमानयानी होऊनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला कामा तो तू पावशी कल्पद्रुमा परिसावध करी अल्पाते मच्छिंद्र म्हणे पशुपतराया आधी दाविन रामकाया तेव्हाची समाधान तरी राया मम चित्तात ओसंगी एसी एकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कौदुंडपाणी दशरथ नयन महाराज पशुपतराव भाविकपूर्ण तोही वंदी श्री रामचरण रामे त्या ते हृदय धरून धन्यवंश म्हणत असे मग मच्छिंद्रा ते देवपाचारती की तुझ बोलवीत असे गबसती मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती दर्शना जात मच्छिंद्र एकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासरमणी मंत्रप्रयोगी स्वय येऊनी कार्य करीन जगाचे असो आता तेथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अन्य तीर्थे करुण बंगाल देश चंद्रगिरी तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सरोपकारी दयाळू ब्राह्मण तयाची दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मच्छिंद्र म्हणे सरस्वतीसी म्या वरद भस्माची दिदलीची मुठ भस्मनो हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडले तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान तेथे जाऊनी सुमधुम नाथा प्रती सांगत असे या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्षेसे तुते नाम सुढाळपणी मज वाटे एरीकडे गोरक्षनाथे येऊ निवंदले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपित असे मग चंद्रगिरी स्थान सोडून करती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षासी भिक्षा मागुनी एवेळी क्षुधा माझी हरकी तव त्या घराची नितंबिनी महाप्रज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्याखानी सर्वगुणी संपन्न एशिया परिश्वासानं घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने मग ते घेऊन आपले पासी भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्षी एवढीने एरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेदली माझ्या मना आणि वडा असता भोजना तृप्ती चित्ती मिरवितो ऐसे कोणी तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्रग्रही येऊन देख मारी हाक गोरक्षतो एरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलाशी शक्ती परिवडे अन्नावरती पाहिजे ते डोळा काढून देई का एरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधिले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलुनी केले कौतुक तात्काळ अंगुळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबुळा ते चक्षुसे आडवूनी पदर जाऊनी उभा राहिला गुरुसमोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण करीजी एरू म्हणे बाण घडे ऐसे आधी पाहू तो मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरुनिया मग चक्षुदाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन तो रुद्रप्रवाह आती दारुण चक्षुद्वारा येत असे मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधून नेम सविता तेज बुगुळधामी मंत्र प्रयोगी स्थापिले कवित्व विद्या सबरी सबळ तिही विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पये स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गुढहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु। श्री नवनाथ भक्तिसार द्वितीयाध्याय समाप्तम। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3
श्री गणेशाय नमः. ऐस्या एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन, एवच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भोकित असता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो. मुले म्हणती गोरक्षाप्रती सहाय्य देई शकट सारथी, आम्हा साधेना कर्दमनिती तरी तू करून देई का. मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा. रसिक पठणे पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा. तेने करून पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ, करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्वा. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सधट जात, तो बाळ टहा अरडत माही लागी किरडा. बालका किरणे तेज लखलखत मुखी टहा टहा वदत, ते पाहुनी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला. जन म्हणती बाळाचे कष्ट, पुरुषा होई नाथ ते नाथ श्रेष्ठ, तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा. ऐसे कुणी मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहे संरक्षणी, मग मधुविप्रा बोलवणी कांते सहित आणले. म्हणे या आयोनी संभावला जगा माझी सहज गे मिरवला, परी अति गहनी नामयाला गहनी ऐसे देई का. स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकुनी प्रेमेगुमी प्रकट झाला महादेव. म्हणे आता माझी या आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी, मग तपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेला हा. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी गोरक्ष तपा बैसविला. सकळ तीर्थे महिची करून शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून मच्छिंद्र स्नाना गेला अब्दिसी. तो श्वेतबंदी वायुसुत जाऊन नमी मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात आल्हादला चित्ती बहुत तो. अपूर्वी मजला देऊन वचन तुवा केले आहे गमन, परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. ऐसे एकुणी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी, मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निगते झाले उभयंता. दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियांशी आनंद झाला बहुत, बोलावणी त्वरितात्वरित कनकासनी बैसविले. पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्री रामचिंतन, एरीकडे मच्छिंद्रनंदन सुखा माझी हे लावे. तो समये चित्त सुखमेळी ऋतू पावली राजबाळी, ते कामरतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा. त्याते भरता 12 दिवस उत्तम परी केले वारसे, नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी. यावरी आता दुसरे कथन हस्तनापुरी कुरुनंदन, जन्मेंजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला. तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तनापुर, मिरवणी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरुणी निगुती, मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षाकाळी बृहद्रवा. विप्र हाते सलिल बाळते जाते, रक्षा स्पर्शता लागे हाते, दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला ते काळी, ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले. या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी, गृहस्थाश्रमी जालंधरासी लग्न विधी उरकाया. एरी म्हणे पाडसा ऐके तुझ स्त्री करावया जनके, पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. ऐसी सुरचना त्या ते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता, बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतसे. मग ते म्हणती मूर्ख एक बायकू म्हणता संसारनिक, विषय सुखांचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवितसे. तरीही पूर्ण अधर्मराशी कदा नवर्तू कार्याशी, मग सांडुनी ग्रामधामदारासी कानांतरी निघाला. तया माझी झाले विपरीत, विपणी बनवा लागला भूत, पुढे ते काननाग्नी जाळीत तयापासी पातला. एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक, मग ते मुळी हुनी कथा पावक तया लागी सांगतसे. असो महाराजा दुर्धमुनी सकळ जन्माची कथा सांगोनी, उपरी बोले कामनामणी कोणती बाळा ती सांग. तरी आता एक तात मिरवेल एशा पूर्ण वार्ता, तीही भुवना माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. मग तो द्विमूर्धनी जालंधरासी स्कंदी वाहुनी अनुसया नंदनस्थानी त्वरे जाऊनी पोहोचला. मग तो सुपात्र अत्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळा ते सांगून विकल्पोते नुर्वितसे. ऐसा 12 वर्षात सकळा स्त्री प्रवीण केला नाथ, आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या. या परता अत्रिसुत म्हणे महाराजा एकमात, दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न, ते ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. पाहुणी सकळ सिद्धीसी पाहता झाला बद्रिकावन, तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागी बैसला. तव ते अचाट तप पाहुन दैवते तुकवती झाली मान, तपशांती करुण साचार स्थानी गेली आपुलाल्या. विधी काम बळे उन्मत्त कुमारी मागे लागत, धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते धवा. निजल्या गज कर्णरंध्रात येऊनी पडले बिंदुरेत, त्या रीता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला. हाक मारुनी बोले जालिंदर, म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ गजकर्णी होऊनी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी. तरी आता झडकरी कर्ण सोडूनी ये बाहेरी, तुते नाम या देहापरी कर्ण कानिफा साजतसे. एकुणी आदिनाथ वचन जालिंदर तो तुकविमान, मग तेची घडी क्रियामंडन संकल्पात आव्हानी. मग वरदहस्त स्पर्शोनी करणी ओपली मंत्रावळी, तेने सकळ अज्ञान काजळी फिटोनी गेली तत्काळ. क्षमासा दिना माझारी दत्त कृपेची विद्यालहरी, साठवणे कानिफांतरी केला भंडारी विद्येचा. मग स्तवनास्त्र जपोनी बोलविले सकळ दैवत, बुद्धांजली सर्वा जोडूनी बोलिता झाला जालिंदर. म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिफा मिरवला सद्विद्येप्रती, तै योग देऊनी निगुती कार्या लागी वर्तावे. बरे म्हणाल का वाईट परिवर्ण ओपो आम्ही स्पष्ट, ऐसे म्हणून विमानी दैव बैसते झाली तक्षणी. मग करी कवळुनी भस्मची मुठी, वातास्त्र प्रेरिता झाला जेठी, तेने कोरुनी नभापोटी प्रेरक झाले वातास्त्र. सुरवर नाना अस्त्रे जपोनी उक्ती, शर सोडती नाथावरती, ते पाहुनी जालिंदर जती
निवारण करी सर्वांचे मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानवले सर्वाचित्ती विमाने उतरली महीवरती ते पाहुनी जलेंदर सोडता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र कामास्त्र प्रेरिले तव त्या कामिनी कंटकवनी भद्र तरुते जाती वेंगुनी देवही तैसे तरू कवळुनी वृक्षावरी वेंगुती स्पर्शास्त्र प्रगट होता सकळ कामिनीसी झाली प्रेरकता ते पाहुनी कामिनी तत्वता उड्या सोडती महिते मग स्त्रिया तळवटी काम करित्या झाल्या शेवटी सकळांचे चिर फेडुनी करफुटी नग्न शरीरी मिरविले म्हणे कानिफा गुरुसी चोरून तुम्हा परिधानितो गुप्तवसन तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते मग कानिपाची नेत्रभक्ती पाहुनी तुष्टले देवचित्ती मग प्रसन्न होऊनी वरदहस्ती वरा ओपोती कृपेने मग सकळी देऊनी वरप्रदान कानिफा केला वरदवान ते एकुणी पावकनंदन विभक्तास्त्र सोडितसे मग जालिंदर आणि कानिफानाथ जाऊनी पाहिला नागाश्वस्थ पूर्ण आहुती हवन तेथ कोरुणी तोषवी विराते यावरी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिपा ते तपा बैसवून लोह कंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिपा बैसवून पूर्ण तापसी श्री जालिंदर तीर्थस्नानासी जाता झाला पुसून ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्रयात्रा प्रवाही तो गौडबंगाल देशाठाई हेलपट्टणी पयाला मग गल्ली कुची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीत असे तव ती सती मैनावती कोणे एके दिवशी उपरीवती दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले तव ती खून परिचारिका पाहती झाली जालिंदर विवेका तो मोळी भारा आधार देखा सवे सवे चालत असे मग त्या उभय सहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मूर्धगणी कमळ प्रेमभरती पदकमळी ओपिती चित्त योजनी नाथा दाविता झाला प्रतिवार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे एकुणी तेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढबंधन कैसे तुटे गे मग पिशाचन तुवा काय जाणितले उद्भव उदय दाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परी सेवा करिता क्षमा सोगमा दीन लुटुनी गेले पै या परी कोणे एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी परी सेवा करावयासी पात्री नित्यनेमे माया सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली देवर न कळता येऊनी महीवर अंकाखाली रिघाला अंक फोडून या पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहून या जालिंदर धैर्यबळ ओळखिले मंत्र उपदेश ओपिता काणी खून व्यक्त दाविली संजीवनी तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्य रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतलिसे जननीते म्हणे प्रकाश संप्रदाय मिळून ते पुरुष झाले ब्रह्मसनातन तेवी तू बाळ गोपीचंद जगा माझी मिरविका द्वादश वरुषे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रिघुनी त्याते योगा लागी कशिनकी माता म्हणे बाळा पर्यसी पळ घडी भरवसा नाही देहासी तेथे संवसर म्हणता द्वादशी देखिले कोणी बाळका ऐसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्तवेशे श्रवण करता हाय हाय म्हणत असे एरी म्हणे जी एक कुडे माते निरचले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पाडे वश केला आहे की तुम्ही गेली या तपा कारण दूरदेशी विदेशा कारण मग जालिंदरा प्रती अन्न राज्यासनी ओपावा ऐसे एकुणी तेची वार्ता उचंबळाला क्रोधनळाच्या माथा मग अर्थनळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी झालासे शीघ्र अनुनी कामठ्यासी गर्ती योजली कुपासरसी नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटीला अश्वगीद न गंती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटणी गर्तेवरती नाथ जाती बुजविला असो गर्ते माझी यतीनाथ वज्रासनाते घालूनी खालते आकाशास्त्र पेरुणी भोवते स्वस्थ चित्ती बैसला बद्रिकाश्रमी पूर्ण तापसी गोरक्ष कानिपा जान्हवी तिरासी तप आचरिता द्वादश वर्षी उद्यापन उरकिले कानिपा निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्ष शिखे उत्तर पूर्व मध्या कोणासी संचार करीत चालला ऐसे बहुधा पुसून नाना क्षेत्री करिगमन तो भ्रमत गौड देशा कारण हेळपट्टणी पातला जालिंदर होता ज्याच्या ठाई ते सहज आला भिक्षेशी पाही तै एकटक सदनसाही पाहून अलख म्हणत असे तो सवाल एकोणी जालिंदरनाथ आदेश म्हणत महियात ते आदर्श गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी एकोणी तायाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती एकताची गोरक्षनाथा कोपा नळ पेटला तुम्ही हिंडता सहज माहिसी मम सुत कानिपा भेटता तुम्हाशी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येथीचा सकळीक एरीकडे कानिपानात गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधित असे पूर्व देशी करिता गमन तो स्त्री राज्य दोष सघन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहत गजनंदन शृंग मुरडी पातला हे एकुणी मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ एरी म्हणवितीनाथ कानफाटी करणी स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर तृतीय अध्याय गुढहा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4 श्री गणेशाय नमः त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानिपा पाहुणी हृदयाभितरी समाधान मिरविले मग नाना युक्ती रचून चित्ती स्वय करी मच्छिंद्र जती एक मास अतिप्रती कानिफा राहिवला त्या स्थानी असो लोटल्या एक मास मग पाचारुणी मच्छिंद्रास आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशी जावया
कानिफा मार्गी करिता गमन तो एकीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमत असे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाहित तरुव्यक्त विपिन तया विपिनी गजकर्णनंदन सहज स्थिती भेटला. तेने झाले गोरक्षकासी गोरक्षे पाहिले कानिफासी दृष्टादृष्ट होता अदेशी एकमेका बोलले. तो दृष्टी समोर अम्रवन पक्क फळे देखील सघन तेही पाडाचे पक्कपण शाखा वृक्षी विराजल्या. विभक्तास्त्र आकर्षिती प्रेरिता फेकी भस्मकाननी तवती पक्क फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र. मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंगवीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा. म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली. पुन्हा योजुनी वृक्षाढाळी पुढे मार्गा गमावे ऐसे एकता कानिफानाथ परमक्षोभला खचितार्थ जैसा पावक अज्य सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा. म्हणे मच्छिंद्र गुरु तुझा गुरु कर्म आचरिती नरकपतन सकळ स्त्री राष्ट्रवेष्टून भोगभोगी पापांचा. तुझा गुरु जालिंद्रनाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचत असे. मग घेऊनी भस्मची मोठी मंत्रप्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळाते मिरविली ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफानाथ पाहून मनी शंकित पै झाला. कानिफा म्हणे बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला. शोधित फिरलो जालिंदराला ठाव लाधला तुझपासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलेलासी अति अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला. या उपरी गोरक्ष चालीला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात हेळपट्टण लक्षणीय पंथ कुच मुक्काम साधितसे. तो वृत्तांत रायासी कळला कानिफा आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वहिला सभे समोरा जात असे. हे महाराजा योग संपत्ती कामना वेदली माझ्या चित्ती अनुग्रही चोज घेऊन निगुती सनातनपणी मिरवावे. जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफानाथ सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला. मग रायासी म्हणे कानिफानाथ जालिंदर काढाया कोणती रीत एरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी. कनक रौप्य ताम्रवर्ण पितळ लोह धातू पूर्ण 5 पुतळे करुण्यान तुझ समान हे राया. पुतळा ठेवून मध्यगर्ती मागे उभा राहिला नृपती लवकर घाव घाली क्षिती आतुनी पुसे महाराजा. राये सांगताचे नाम निघाला होता गर्तीतून श्री जालिंदराचे शापवचन कनक प्रतिमे झगटले. तीव्र शाप वैश्वानर व्यापिले कनक पुतळ्यांचे शरीर क्षण न लागता महिवर भस्म होऊनी पडिले. दुसरा रौप्य तिसरा लोहपुतळा तोही झाला शापे भस्म. चौथा 5वा गती दुर्गम त्याच परी पावला. परी गर्ते बाहेर येताचे नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्याते कवळोनी धरित मौळी हात ठेवीत असे. गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन वारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग. तरी आता सरते पुरते आपल्या समान करा माते अळीभृंग न्यायमते करुणी मिरवे महिसी. मग वरद हस्त स्पर्शोनी मौळी सकळ देहाते कृपे न्याहाळी करणी ओपोनी मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरावला. मग अवश्य म्हणून नृपनाथ संचार करी अनंतपुरात अलक्ष निरंजन मुखे वदत माई भिक्षा दे म्हणत असे. ते गुप्त पाहुनी मैनावती सिद्धार्थ अन्न घेऊन हाती शीघ्र येऊनी पुत्राप्रती म्हणी भिक्षा घे नाथा. राया गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्री केदारा लागी नमुन तपा लागी तू बैसे का. लोह कंटकी चरणांगुष्ट देऊनी तपाचे दावी कष्ट 12 वर्षे नेम स्पष्ट एकाग्री रक्षावा. मग श्री जालिंदर राजसदनी मुक्त चंदा विराजवणी राजासनी मंत्रिया ते पाचारुणी वस्त्रे भूषणे आणविली. या उपरी अनंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपून समाधानी मिरविले. गोपीचंद मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीत असे. असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचारला. असो कौल बंगालीचा नृपती पैल पट्टण ग्रामी वस्ती तेथे बघणी चंपावती गोपीचंदाची नांदत असे. ऐसा वृत्तांत राय ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखासे काळे लावून आमचे गावी का आला. तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून तेथे तया ते घालुनी भोजन बोळवावे येथून. एरीकडे अनंतपुरात स्त्रिया निघुनी गावक्षद्वारात निज दृष्टीने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती. तीस घेऊनी शेजारासी पाहती गावक्षद्वारासी परी बोल बोलती कुअक्षराशी कुचळवाणी करुण्या. तेने करुणी विवळ झाली पश्चातापे परमतापली. मग स्त्री मंडळ सोडून वहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित वा उदार वेगे शास्त्र घेतले खंजीर करी कवळुनी क्षणे उदर फोडती झाली बळाने. मग सहज स्थिती सेवे स्मशानवटी गेला राया प्रेता निकट उभा राहे. उभा राहुनी बोलत असे धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालंदर येथे आणून उठवीन भगिनीसी. एरी म्हणे वामकर काढून देतो जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे. मार्गी येता 5 कोस परी कळले जालिंदरास मनात म्हणे नोहे सुरस गोपीचंद आल्याने. ऐसा विचार करून चित्ती आपण चालला कृपामूर्ती प्रयाण अस्त्र मंत्र विभूती चर्चुनिया निज भाळी. मग कवळुनी भस्मची मोठी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची रहाटी प्रोक्षितसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारित तये कारण हाके सरशी त्वरे उठून चरणी माथा ठेवीत असे. एकूणी तिलकचंदाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती
करिका आपले मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊने केले अमरपणास मैनावती परिसंचारली एसिया रहानी मार्ग क्रमुनी राव गेला बद्रिकाश्रमी बद्री केदार भावे नमुनी तपा लागी बैसला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यासविला तोंड रूपवर पुन्हा दैवतानुनी सत्वर वरा लागी ओपिले या उपरी एकी जे श्रुती सिंहावलोकनी विश्रांती गोरक्ष कानिफाचे उक्ती स्त्री राज्यात जात असे नाना तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो नर्तकी कटक देखील तत्वता स्त्री राज्यात जाती त्या काही विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने एरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंगवाद्य वाजविन कुशळपणी नेटका एरी एकुणी एसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्रपूर्ण अर्थ पुरेला हा तुमचा सीमेवरी चतुर्थास्त्र पेरुणी चालता झाला गोरक्षत्वरणी सीमा उल्लंघुनी एक योजन स्त्री देशात मिसळला चतुर्थास्त्रांचे पडता वेष्टन कासाविस होत असे वायुनंदन अति तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठवणी दी जाणूनी परम संकट मात धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुणी अत्यंत परमचित्ती कळवळला अति कणवाळू सीतापती सप्रेम हृदय धरेला मारुती म्हणे तुझसाठी बा या क्षिती 3 वेळा आलो मी तो एरीकडे उभ्यंता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊनी बैसले म्हणे वसा एक वचन कामे वेधला वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून नेऊ नये स्वदेशी तरी इतके काम करून भिन्न मागाल तरी देईल प्राण परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही ऐसे बोलता गौरनंदन मारुतीस क्रोध आला दारुण रामासी म्हणे कर्णकंदन शब्द भ्रष्ट आताची परी इतका अनर्थ कासे यासाठी लघु कार्य ते आटाआटी तुझे या वचनाची वागवटी फिटून गेली महाराजा ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षरथी धरून रघुनंदन चालला असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ एरीकडे अंजनीसुत शृंग मुरडा जाऊनी त्वरित सानवेशे नटलासे गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनीनंदन एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन मंचकावर पहुडली सावधान करुणी तिथे म्हणे किलो तळे एकमात तू आमज ठेवणी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तो वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तो सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की असो राजसभा सघन कालिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी राया ते एसिया सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरविली असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य ती कटी कवळुनी मृदुंगाते कुशळ वाजवी परवंडा मृदुंग अक्षरे तैसेच चार्या दावी तसे गुरुवर्या चलो मच्छिंदर गोरख आया पुन्हा अक्षरे आच्छादी चलो मच्छिंदर गोरख आया जो जो अक्षरे ही एकूनिया तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येत असे एरी म्हणे ओ मैनाकिनी माते दिसत असे विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्षाऊनी भय आहे तयाचे ऐसे एकोणी किलो तळा मारुती सूचनेचा खून गरळा रधी व्यापुनी जळू लागला मुख कोमावती पै झाली सलिलपणी चरणी माथा ठेवून पुसे ती सवारता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडूनी मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिन श्री मच्छिंद्राचा प्रियनंदन गोरक्ष नामे मिरवित असे मग हस्त धरुणी किलोतळा येती झाली सभामंडळा येताची मच्छिंद्रे देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी एरीकडे हस्त खुने संकेती पाहुणी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरून चित्ती भेटी लागी पातला अति प्रेमा दाटवणी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सद्गद अलिंगिला एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसवणी गोरक्षाते योगक्षेम पुसत असे बद्रिकाश्रमी तपोरहाटी तितके सांगे गोरक्ष जेटी कंटाग्री पदांगोष्टी 12 वर्षे संपादिली ऐसे एकता वचनोक्ती पुन्हा धरीत असे हृदयाप्रती म्हणे वसा तुझ मागुती एकांगी कदा न करी मी परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनवा मग सभास्थान विसर्जन पाकशाळेत उभ्यंता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले शैल्यराज नितिंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी मोहदर्शवी गोरक्षा लागुनी स्वसुताहुनी आगळा ऐसा असुनी उपचार बरे न मानी गोरक्षांतरे चित्ती म्हणे पडतो विसर योगधर्म विचाराचा मग नित्य बैठकी बैसून एकांत स्थिती समाधान धृती वृत्ती एसी वाहून करी भाषण मच्छिंद्रा ऐसे विद्यापना युक्ती प्रयुक्ती करून तोषविला मच्छिंद्र येती तव निवटुनी विषयभ्रांती विरक्ता उदेली या उपरी मच्छिंद्रनाथ किलोतळे सांगे वृत्तांत म्हणे माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभानने स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागर सदा परिसोत भाविक चतुर चतुर्थाध्याय गुडहा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार चतुर्थाध्याय समाप्तम श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5 श्री गणेशाय नमः चित्ती विचारी किलोतळा परमदक्षतेने या बाळा
उपरी दाराविषय घालो निगाळा यत्ने करुणी अडकवू गोरक्ष ऐसे बोल ऐकुनी म्हणतसे एक मम जननी म्या कांता दोन गुरुकृपेनी वरिल्या आहेत जननीये वरिल्या आहेत तरी चांग नित्य भोगितो करुणी योग म्हणशील कनवना मी सांग तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या यावरी लुटल्या त्या दिवशी अनिक एके दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सवे लागी पाठवली मग नाना संवाद नाना स्तुती दाविताती श्रमली युती परी हा विरक्त कोणे अर्थी आतळेनात येते ऐसे बोलुनी शैली युती किलो तळेसी समजाविती ऐसे बोलता दिनव्यावृत्ती प्रतिपदा आली असे मग पाक करुणी अति निगुती गुरु शिष्य बैसवुनी एके पंक्ती वाडिता बोलती झाली युती विचक्षण किलोतळा मग बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे मीनानाथा येथे रक्षण केवते बाळा भूकारी होईल की तरी सांगाया हेची कारण मीननाथ सवे नेने मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन भोजन करून उठले मग किलोतळे करुणी नमन स्कंदी वाहिला मच्छिंद्रनंदन श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पयाला परी किलोतळेने गोरक्षकासी चोरून कनविट आणली भंडारातून मच्छिंद्रनाथा करी अर्पून भस्म झोळीत टाकली मग श्री गुरुचा धरुणी हात लगबगे चालला गोरक्षनाथ पाऊला पाऊली दुरावत तो आरंभळे किलोतळा एसिया दुःखाची सबळ कहाणी उपचर वसूच्या पडली कानी मग तो विमानी बैसोनी ते पाशी पातला मग करे कुरवाळोनी किलोतळा धरिता झाला हृदय कवळा अश्रू डोळा पुसोनी ते वेळा सदना माझी आणि तसे 12 वर्षे झाली अपूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्रनंदन मीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहसील तू मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करती गमन तो शैल देसी सीमा उल्लंघून गोड बंगाली पातले एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले तेथून निघून पुन मार्गी गमन करती मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले मच्छिंद्र म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बैसविला आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाळसा अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठवणी सरिते जात संचार करता सरितेत तो उत्तम खडक देखिला काही विचारुनी चित्तात पदी धरला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गत प्राणपै केला एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वर्ते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊनी चालला बैसला परी गोरक्षाते म्हणे बा कोठे मीननाथ एरी म्हणे धुवणी त्याते स्वच्छ आणले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री एरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते न्याळोनी पाहता देख त्वचे ते मग धरणी अंग सांडत असे ऐसे म्हणून अक्रंदत ते पाहुनी गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही गुरुची करी कवळुनी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे उठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीननाथ उठला मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रवधीने संजीवनीने निर्माल ऐसे एकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे तुआ मारिले किमर्थ एरू म्हणे मोहभावार्थ तो पहावया तुमचा एरू म्हणे वसाईक तू शिष्य माझा असे एक तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे आता बारे तुझे वायासपण समूळ आजी झाले हरण पै तोयाचेनी कारण हंस पुरुष मिरविशी तो 12 लिंगातील लिंग समर्थ औंड्या आणि परळी वैजनाथ तै करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालते ते मार्गी चालता गोदा सव्य तो वाल्मिकी स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वतप्राय येऊन या तिथे पोचले ऐस्या परी कानन अचाट दर्शन नोहे महिपाठ तेथे पाहुणी मच्छिंद्र सुभट मना माझी दचकला म्हणे वसा एक बा कैसे उद्धट दिसे विपन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भयात गुरु ते काय म्हणून उदेले उदक पाहता संचळवंत गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचारत येथ उदक आहे नेटके तरी माझी जोडी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा परी घालता कक्षे झोळी वजनस्त लागे हस्तकमळी मग मनात म्हणे प्रतापबळी भय यातची नांद तसे पाहताची दृष्टी कनकविट म्हणे का फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट मग दाट लक्ष्मी तृणापाट जुगारिले वीट त्या माझी मग 2 घटिका स्वस्ती क्षेम सेवी तिथे विश्राम उपरी अवयव परिधानून मार्गक्रमो म्हणताती तो मच्छिंद्र आपली घेऊन झोळी विकासुनी पाहे नेत्रकमळी तो कनकनसे पाशानवळी झोळी माझी नांद तसे गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोणाचा येऊन पाळीतीने मिरवसी ऐसे अनोळखेने बोलत तेने रधी दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे सिद्ध योग मंत्र जपुनी मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमाने शुद्ध हाटकी मिरवला एके वेळी उर्वशी विमानासनी येत होती भूलोकवनी तवती दारा मुख्यमंडणी मदनबाळी देखिली देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रवरुणी वेधताची इंद्रियस्थानी येऊन रेत झगटले भरतरी ठेवली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊन या अकस्मात भाग एक अदळला तो द्वारकाधीश अज्ञेय करून भरतरीत संचारला ध्रुमी नारायण जीवित्व व्यक्त रेतकारण होताची वाडी लागला
भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरविले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले तरी अफाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरणी तया ठाई प्रसूत झाली बाळे पये मग ते कुरंगिनी लोटून पाडस चौकडे ठेवून चौपदास मग वसलोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी ऐसे करिता संगोपन वर्षी लोटली तया ते दोन मग हरिणामध्ये जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची परी त्या वनचराची मेळी विचारता सावज भाषा सकळी स्पष्ट होणी त्या मंडळी त्या समान बोलत असे ऐसा 5 वर्षेपर्यंत हरणी मागे तो हिंडत तो मार्गी सह स्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती मग जयसिंग म्हणे आपले मनाते याते आपल्या न्याव्यवस्थिस याची जन्नी भेटल्यास हस्तगत याते करू एसिया परी दिवसेंदिवस परम उदिरी लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस 5 वर्षे लोटली तो 12 वर्षी भरतरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त जयसिंग आणि रेणुकप्रत लग्न विचार सुचला मार्गी चालता कान्नात तस्कर येऊन अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केला प्राणाते मग ते पाहुणी रेणुकासती प्रेत कवळुनी देह निगुती परमशोक देहाप्रती सांडती झाली ते धवा मग ती उभयंता स्त्री पुरुष भरतरीने काष्टे मिळवणी विशेष अग्नी लावणी उभयंतास शोक डोही बुडाला तो मार्गे करून व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहुणी त्याचा शोक परमचित्ती कळवळले ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुणी कर मग सवे घेऊन मुकामावर आणलासे भरतरी ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लुटून मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण सहज स्थिती वर्तत असे यावरी व्यावसायिक धान्य भरुणी अतियामुप उज्जैनी शहरी अवंतिक मार्ग धरिला तयाचा पातले तरी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी रचोनिया गोण्या कानपट सकळी शिबिरावरी विराजले कोल्हाळ परी स्वभाषेत बोलते झाले जम्मुक समस्त व्यावसायिक हो या स्थितीत बैसवू नका सावध व्हा मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालू आले का येत आहे ती तुम्हावरते आस्ती तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक राहिली 1.5 प्रहर रात्र पुन्हा जंबक येऊन तेथ भुंकती सर्व मंडळी सहित व्यावसायिक ऐकती पुन्हा पुस्ती प्रश्न उगते सांगता झाला वरदायक उत्तर दिशेहून पांथिक येत शिववर्दी राक्षस असे तो तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पाविल मग सार्वभौमता ऐसे भरतरी बोलता त्या ते विक्रम रूप होता तिथे एकताची शस्त्र हाताते कवळून या चालला तो विक्रम जाऊन निकटी शस्त्रविद्ये ते विपुल जेटी समोर होऊन मौळी दृष्टी आसिल तेसी प्रेरित असे मही पडिता चित्रवर्मा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजूनी रुधिरे शुद्ध भाडी टिळा रेखिला एरीकडे प्रेत शरीरी चापसून पाहे करी तो 4 रत्ने मुष्टिमाझारी तेजपुंज देखिली विक्रम निघून अतित्वरा आला व्यावसायिका शिबिरा तो ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी विक्रम म्हणे तस्कर येता कैसी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणती कोल्हा भूकता वर्णन केले यावाचे व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहून प्रांजळवंत पूर्ण ओळखही झाली मग जकाती पाहुणी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी अवतारासी मही लागी विराजला ऐसे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे मग भरतरी हात धरून स्वसदनासी पैनेला जंबुक बोल भाषापासून मातेशी सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभनी करतन तोही धीटपै केला आधीच मायती सत्यवती त्यावरी पुत्राची एकूण उक्ती परममोहाते भरतरीजती गुंडाळून घेतला मोक्षपुऱ्या अस्ति सप्तम तयातील ते अवंतिका ग्राम तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे मग सुमती मंत्री पाचारुणी बोलता झाला शुभ विक्रमवाणी म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवरती दिसत असे तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभी गजशुंडेसी माळ ओपुनी राज्यासनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकात मिरवेल महिपती कन्या अर्पुनी उपरांती सर्व सुख उपावे वस्त्राभरणी कनक कोंदणी भूमी मिरवला कुंजर रत्नी दिव्यमाळा शुंडी ओपुनी नगरा माझारी संचारला तो सर्वा मागुनी उतरता विक्रम गज येऊनी दुर्गा निकट कुसममाळा ग्रीवे लागून शुंडा दंडे उपिली या उपरी सुघोष मिळी विक्रम अभिषेकीला राज्य नवाळी मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा मग उभय बंधू समाधानी राज्य करती अवंतिका स्थानी तो सुमित मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपली कन्या पिंगला देऊ राया भरतरीला मग विक्रमा पुसुनी सोहळा शोधली तिथी लग्नाची मित्र वरून रेतापासून वनांतरी वाढलो हरणीपासून भट्ट संगती व्यवसायादी करून सकळ कथन निरूपिले ऐसे तन्मुखीचे एकूण वचन परितोषिले मंत्रिकाचे मन सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडला मग उभयंता एकपणे सदा विचारती संतोष मने या उपरी भरतरीने लग्नी केली अमुप तो एके दिवशी पराधी लागून राव जात असे घोर विपिनी तो वरुण पाहे मित्रवरुणी पुत्र चंद्रदृष्टीने मोह उपजोनी पोटी उतरता झाला महितळवटी अनुसयात्मजीची घेऊन भेटी वर्तमान निविदिले यावरी बोले अनुसयासुत चिंता न करी भरतरीनाथ माझे प्रसादे जान सत्य जगा माझी मिरवेल स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गूढहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्तम श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6 श्री गणेशाय नमः तै रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृषे करून राव भरतरी मृगया सांडून उदक शोधू धावत असे परम देखुनी गहिवरे जीवन धाव घेत असे नृपचिद्रत्न सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकेला
तू स्पर्श केली पाणी सकळ तोय जाईल आटोनी नी गुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल ऐसे बोलता आत्रिनंदन भरतरी करीतसे नमन तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा प्राण माझा ऐसे एकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझसी परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा 12 वर्षेपर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते उपरी योजनी पूर्ण योगाते केली या संकल्प समान की मौळी ठेवून वरदहस्त करणी बीज मंत्र अर्पित आपला करुणी शरणागत नाम आपले सांगत असे मग चमू सहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त दर्शन करुणी चालले मृगे नंतर त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्का नसेवनी अनंतपुरात पिंगलाग्रही संचारला संचाराता परी पिंगलावदे माते दिसता उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटत असे राव एकुणी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहून प्रिय कोण घात त्याचा करवेना परी माझी अभावने ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की सहज कोणे एके दिवशी राव जात असे पारधीसी मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांतेचा धरी येला मृग हस्ते करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटासह काढून भूषणे रुधिरे वस्त्रे भिजविली म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करून रावणी माला म्हणावे सकळ अनंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परी पिंगलादारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेताविला जय जय भरता म्हणून अग्निकुंडात सांडती झाली स्वशरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळूनी गेली सर्वस्वी राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अतितुंबळ तो एरीकडे विपणी नृपाळ मृगया करून येत असे भृत्य एक अलावनातून तो दुश्चिन्ह वधोनिवानी नरस्वामिनी पिंगला दवडली परत्र देशी गेली से ऐसे राव एकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिका पातला तो राव तैसाच चित्तेत बैसता झाला दिवस रात अन्न पाणी त्याजून समस्त पिंगला पिंगला म्हणत असे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागी समजावी ऐसी लोटली 12 वर्षे सुचिष्मंत झाले शरीर कृश ते पाहुण्या अतिक्लेश मित्रवरुणी द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते मग मित्रवरुणी तुष्टोणी मनात अत्रिजा निकटी पातला माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयाचे तेथे पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणील की असो गधर्वाद्रित मच्छिंद्रनाथ ठेवून गोरक्ष करावया तीर्थ मही लागी भ्रमत गिरणारा प्रतिपातला सकल वधुनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसुत वसा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी समुच्चय गोष्ट एकुणी कथन मान तुकवी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तो गोरक्ष येता स्मशान निकट दुरोणी पाहे भरतरी नीट तो सर्वांग दिसे अति कृशवट आस्ती गत प्राण देखिला मग जाऊनी अवंतिकेत कुल्लळ गृही संचार करीत एक गाडगे अनुनिता ते बाटली नाम ठेविले भरतरी जवळी येता दृष्टी सन्मुख तत्वता ठेचेचे निमित्त करुणीनाथ भूमी लागी पडत असे तो बाटली देखिली शतचूर्ण मग उठत हा झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैसी फुटलीस तू अरे वेचिता सापिक कवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी करसी काय हे मूर्खा यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करीने एक क्षण परी एसी बाटली मिळेना मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी फेकिता झाला भस्मची मुठी तव ते कामिनी अस्त्रापोटी स्त्रिया कोटी उतरल्या मग धावनी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी परी गोरक्ष धरुणी पाणी राया प्रति बोलत असे तरी राया सद्भरू भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छित असे भरतरी म्हणे आचरण योगा साधीन सकळ कालिंसी प्रयोगा माझा स्वामी अनुसया कुशिगा रत्नमाते दाविका मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत करी अदृश्य पिंगला समस्त मग धरोणी भरतरी नाथाचा हस्त नगरा माझी आणिला तो गोरक्ष पुसे भरतरी ते की राज्य वैभव अत्याद्भुत यात मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग राज्य वैभव करक कामिनी वाटले माते नीच वामनाहुनी लक्ष लावणी श्री गुरुचरणी प्रचिती घेऊनी वहिवटला आदेश अलक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी फिरत असे या परी गोरक्ष भरतरीनाथ पुसोने निघाले विक्रमाते मग पदी पदी दुरावा होत अर्ध कोसपै गेले मग भस्म चर्चिता भाळी झाडून गेली अशक्त काजळी मग क्षण पाती लागता डोळी गिरणार पर्वती पोचला यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती मग पुसुनी श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालिला नाथ दीक्षा देऊनी भरतरीस मौळी स्थापी वरदहस्तासी चिरंजीवपद देऊनी त्यासी अक्षय केला महाराजा बद्रिकाश्रमी बैसवी पूर्ण तापसी मग येऊनी गिरणार पर्वतासी राहते झाले सुखवस्तीसी मच्छिंद्र मार्ग विलोकित कौंडण्यपुरी सहज ग्रामात मच्छिंद्र गोरक्ष गेले भिक्षेते तेथी जाराव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक स्नान करुणी शशांगर कृष्णातटी बैसला स्थिर स्नान संध्या सारुणी समग्र अर्धेदानी प्रवर्तला करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले उंजळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत अयोनी संभव सुत प्रताप दक्ष मज झाला रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी राव म्हणे अर्ध्य जीवनी उदय पावला करपात्री लविताची स्तनमुखासी पाहना आला स्तनासी संस्कारोनी कृष्णागर नामासी
द्वादशावे दिनी स्थापिले. यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षे. मग विवाह चिंता शशांगरास स्नुषारूपी दाटली. रायाची भेटुनी संगती मंत्रिक की कन्यारत्ने अपरिमित परी गुणरूप घटित कोणी एक दिसेना. या उपरी कोणी एके दिवशी कृतांत भृत्य येऊन महिसी घेऊन गेले मंदाकिनीसी. परत्र देशाकारणे उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न उतरे घटित तरी आमचे नामी घटितार्थ शोध शोधुनी पाहावा. मग पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारींची टिपणे पाहत तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषत. मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा उरकिला. तो कोण एके सुदिनासी राव गेला मृगेसी कृष्णागुरु धामासी. वेधोनिया पाहतसे भुजावंती म्हणे पैलधामाप्रती वावडी उडवी वाताकृती त्याते पाचारुणी उत्तमगती स्वधामाते आनावेगे. शयन सदनीचे धरुणीद्वार उभी राहिली ती सुकुमार. तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली. सुते केला नमस्कार परी तीन वदे यावर. ते पाहुण्या कृष्णागर मना माझी चाकटला. परी निकट झालिया त्या वास एरी जाऊनी धरी हस्तास म्हणे माझे तुष्टमानास. कामानळे विजविका तू प्रत्यक्ष माझी सपत्न माता कुडी बुद्धी वरसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा. ऐसे म्हणून कृष्णागर आसाडूनी चालिला आपला पदर सदना येऊनी खेळावर. तैसेची पुन्हा वहिवटला एरीकडे भुजावंती सूत ऐसे समजत चित्ती परमभयाची व्याप्ती दासी लागी पाचारी. ते सांगुनी सकळ वृत्तांत प्राणघाताशी झाली होती उदित परी ती सखी प्रज्ञावंत. देत मसलत तियसी राये पुस्ता वदे प्रांजाळवंत. कृष्णागर तुमचा सुत कामुक होऊनी मम सदनात स्पर्शावया धावला. आपण गेल्या पारधीसी एकांत पाहुनी मम उद्देशी येथे येऊन्या स्मरलेशी हस्त माझा धरियेला. ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृपती परी क्रोध न होय क्षिती वळवानलची पेटला. म्हणे भृत्य हो याची पावली जाऊनी मम सुताची करा होळी अथवा बंधन करुनी हस्तवेली खंडुनिया टाकाव्या. शास्त्र करून या नग्न त्वरित एके घायाळ केले हस्त तैसेच झाले चरण व्यक्त भग्न होऊनी पडियेला. त्यात सहजासहज गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आले चव्हाटे कारणे. तो अपार मेळा देखियेला. तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजली तयाची माता आणि कृष्णागरासी वरता अवतार दक्ष आढळला. असो गोरक्ष मच्छिंद्रा ते म्हणे राजसदनात जाऊन त्वरिते मागून घ्या चौरंगीते नाथपंथी मिरवावया. ऐसे गोरक्ष बोलतावानी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी. मग उभयंता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा. राया तिष्ठतात तव कोपाग्र तयाचे हस्तपद केले भग्न. तो जरी तुमचा अन्याय उत्तम आम्हा लागी ओपावा. ऐसे बोलता मच्छिंद्रजती अवश्य म्हणे शशांगर नृपती घेऊन जावे आवडल्या चित्ती. सिद्ध संकल्प महाराजा चौरंगी स्कंदी वाहून मार्गक्रम तसे गौरनंदन. मग ग्राम पाहुणी निघून बद्रिकाश्रमही पातले. तव ते घोर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट. म्हणती चौरंग निश्चय तुळवट येथे कसुनी पाहावा. ऐसे म्हणून गोरक्ष पुस्ता झाला चौरंगीशी. हे बाळा तू पूर्ण तापसी बसतो सिकी या ठाया. ठेविले परित्यास सांगती बारे ऊर्ध्व करी का दृष्टीप्रती. शिळा सुटक दिसे क्षिती पडेल वरती तुजराया. मग एक मंत्र सांगुनी कानी म्हणे करी याची सदा घोकणी. येणीची सर्व तपा लागुनी प्राप्त होसील पाडसा. मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया सामोरे आणून ठेवित म्हणे हे फल भक्षुनी निश्चिते पूर्ण तपा आचरिका. ऐसे सांगुनी चौरंगीसी बाहेर निघे गोरक्ष शेखी. शिळा आपले ग्रहद्वारासी बंधन केले दुष्टोत्तर. मग तो देह काष्टा समान बोल रहित चलनवलनहीन. ऐसे पाहुनी बाळताने वारुळीवरी रचियेले. गोरक्ष आज्ञे करून चौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन गिरणारी ते पोचले. मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थगमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेकांनी वेदिले. गोरक्ष म्हणे निमित्ताकारणी आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटवया महाराजा. आत्रीसुत परमप्रीती स्नेहे करून बोळविता झाला उभया कारण. एरी उभे करुणी नमन पर्वताखाली उतरले. तो प्रयाग गावी मूर्तिमंत आदौर्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नृपनाथ. धर्मप्राज्ञी नांद तसे चिंता व्यापिली चित्ती. तो रायासी भरली आयुष्यभरती तप्त शरीर पाहुणी वृत्ती गमन करी परत्र. ऐसे परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवळला. गोरक्षा मी याचे देहस्थित होतो रक्षया तुझा हेत. परी बा माझ्या शरीरास 12 वर्षे संभाळी. संचाराला मच्छिंद्र स्मशानमही उठून बैसला राजदेही. ते पाहुण्या लोक सर्वही आनंद सरिते मिरविले. एरीकडे शिवालयात सचिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी. स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर षष्ठाध्याय गुडहा. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिसार षष्ठाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. तो तितक्यात आली पुजारणी होती शैव गुरविनी. तिये लागी पाचारुणी वृत्तांताते निवेदी.
ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावी तसे राज्यासनी मच्छिंद्र त्रिकाळज्ञानी चराचराने घे प्राज्ञे लागुनी जेवी माहितीगार पूर्वीचे सज्ञी राज्यभूनी वर्तत असे ऐसे अपरी वहिवटता 3 मास लोटले पंथा यावर एके दिवशी बैसता गोरक्ष पुसे रायाते अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवू स्वशरीराते आपण जावे स्वस्थ चित्ते तीर्थाटनी गमावे एकदा रेवती दासी सहित शिवा प्रार्थित असे वागुतरी माते मरण देऊनी साधी सुवासिनीत्व माझे हे ऐसे वदता वाकसुगरणी गदगदा हसे शैवराणी ते रेवतीने पाहुणे ते लागी पुसत असे एकांतालया गेलियावरी बोलती झाली शैवनारी म्हणे माई तू सुवासिन स्वदेही काही नाहीस जानपा ऐसे एकुणी रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती एरी अवश्य म्हणून युक्ती गुहेमध्ये नेतसे तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करून या सांडावा आणि एक गुप्त रहाटी 2 सबळ घेतले होते कामाठी त्वरे येऊनी शिवालयापाठी गुहाद्वार विदारिले असो एसी तेजोराशी मग शस्त्र घेऊनी अस्थिमासासी रती रती छेदून यातयासी बाहेर तई काढिले मग भाग टाकूनी काननात विखारून दिले पृथकतेथ तरी समानर्ज समस्त ठाई ठाई टाकिले गुहागृहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करून एरी घडल्या कारण उमा जागृत झालीसे मग अंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी उमे या क्षणी बोलवून सकळ शरीर वेचिका अस्तित्वच्या माणसासहित रतिरती भाग वेचूनी समस्त एकत्र करूनी कैलासात या क्षणी हस्ती पाठवी मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टून प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले एरीकडे तीर्थस्नाने गोरक्षनाथ मही भ्रमता नाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊनिया पोहोचला तो गोदातटी भामानगर तया अरण्यात गौरकुमार परम झाला क्षुधातुर जठरनले करुण्या तो कृषीवल मणिकनामी वय 10 वर्षे देहधर्मी मध्यान समय साधुनी भोजनाते बैसला गोरक्ष म्हणे तृषाक्रांत होऊनी आलो अथित तरी सनिध अन्न असेल तुते भिक्षा आम्हा ओपावी मग तो उठोनी त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मातृकुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा गोरक्ष म्हणे माते दिदले अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न जे जे कामना असेल तुते ती पूर्ण पावशी फळासहिते एरू म्हणे उगला ऐसा तो काय द्यावे आम्हास तरी काही न मागू सुरस पंथक आपुला क्रमिका विचार करून चित्ती म्हणे गोरक्षनाथ विपिनपती जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा ऐसी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषीकर्मी हा धर्म आता आपले धर्मी अर्क अवधी रक्षी नगा मन इच्छित असे घरी जावया तरी आपण न जावे तया ठाया मग तेथेची उभा राहून या गाढ निद्रा करीत असे मग सहज स्थिती वायुलहर अकस्मात येत असे मुखावर तितकेची प्राशन आहारापर अमल मन होत असे त्वचा अस्ती झाल्या एक उभा राहिला कष्टदायक एरीकडे तपोबाळक बद्रिकाश्रमी पातला बद्री केदार नमुनी त्वरित पाहू चालला चौरंगीनाथ तव गुहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीर कारण तो हस्तपाद लवे करून तपोबले आले ते परमचित्ती कृपावेष्टुनी मौळी ठेविला वरद पाणी अनुग्रह चोज पुन्हा दावनी ब्रह्म सनातन केला असे मार्गी चालता मुक्काम पहाते झाले प्रयाग स्थान स्नान करूनी उत्तमोत्तम शिवालयी पातले तव ते मोकळे गुहागार आत नाही कलेवर मग नेत्री दाटुनी मोहाचा पुर शोक सिंधू चंबळे तव ती पाहुनी शैवकामिनी एकांताने राजपत्नी म्हणे मायो अंतकरणी चिंता सोडी सकळती आगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढुनी शस्त्र उद्देशी वाटले गे रती रती मासी सकळ विपिना माझारी गोरक्ष बोलाविनी चौरंगीते म्हणे बारक्षी शरीराते मी देहास सांडुनी त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की तो शिवगणी चामुंडा समुदायात अस्तित्वच्या मांस देखय समस्त यावरी वीरभद्र सर्वगणात गरजून या सांगत असे म्हणे 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र शवाचे करारक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोडी रूपे येईल की आदित्य म्हणे शिवगणाते गोरक्ष शिष्टाई साधन करू पातलो तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे एरू म्हणती असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास या परी बोले राजस आवडेल तैसे करावे मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करती गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्र अस्त्रादिकी उतरले परी परम कोपोनी तपोबळ त्रिवरास्त्र योजले तत्काळ संजीवनी योजुनी सबळ सकळ दानवा उठविले मग शिवे बोलावून चामुंडेसी मच्छिंद्र शवाते आणविले महिसी म्हणे बाघेही आणि राक्षसाशी शांत दृष्टी दाविका तुष्ट होता गोरक्षजती वाताकर्षण अल्पयुक्ती भस्म चिमुटी रणकंदनाप्रती फेकून या देत असे असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्षे जल्पुनी अग्न्यास्त्र सकल केले भस्मतेने गोरक्ष बोलता पंचानने तरी वीरभद्राते आता उठविन परी अस्थि आणाव्या ओळखून येथे राक्षस अस्थि मिरवती मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणून ठेविल्या मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमुटी कवळुनी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरलासे मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयंताची करविली भेटी उपरी स्नेहपोटी उभयंतानी रक्षावा मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुन एरीकडे राव त्रिविक्रम राज्य वैभवी गुंतला राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसवणी त्यासी वृत्तांत विचारी मग पाहुनी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलवून राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला
यासही लोटला एक मास राव त्रिविक्रम आपल्या मंदिरी खास देह सांडुनी शिवालयास तक्षणी पातला अस्ति मास प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदातटी भामानगर कनकपुटी येऊन या पोहोचले ग्राम नाम एकुनिकानी गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषीधर्मी मणिक नामी कृषीचे अस्तित्वच्या झाली एक पोट झाले पृष्ठीस्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीत असे मग निकट येऊन त्रिवर्ग जन बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधना पूर्ण तप करी कारे म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन ऐसे बोलणे ऐकून अळभंग म्हणे तयासी मजला गुरु करू पाहसी तरी तूची का बेट्या होईना समजसी ऐसे म्हणून स्वकर्णासी तया मुखी लावितसे कर्ण लागता गोरक्षाननी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी परम कृपे करणी फुंकुनी सनात केला क्षणार्धे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिदली खास मग शीघ्र घेऊन व्यासंगास तीर्थालागी जातसे मार्गी जाता सद्विद्येसी सकळ तेव्हा पूर्णाभ्यासी आपल्या समान शस्त्रास्त्रेसी अडभंग तो मिरविला असो ऐसे चारी जन 12 वर्षे तीर्थाटन करून पुनः प्रयाग कारण चारी सूर्य पातले माघ मासी पुण्यतिथी द्वितीयसी बीज म्हणती ते दिवशी गोरक्षजती अनुग्रह देत धर्मनाथाते ते पासून सहजासहज जगी मिळतसे धर्मनाथाची बीज हे व्रत आचरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत विधिविर्यासी त्याची समी रेत महिसी रेवातिरी पडियेले रेवातिरी तेही रेवेत रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊन न्यावया उदक रेवातिरा पातला रेवातिरी बाळ रेवेत सापडले म्हणून त्याते रेवन नाम साजुकवंत सहन सारुक ठेवितसे 12 संवत्सर प्रपंच रहाटी कृषी कर्म विद्यापाठी पूर्ण झाला आऊता जेठी पित्याहून आगळा महाराज अत्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करुणी स्नान गिरनार पर्वती जातसे तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमने देखता वृषभाड रेवनाथ दृष्टी नाही अतळला तो वृषभामागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवननाथ त्यावरी दत्त आदळला भाळाखाली घालून हात उठवला रेवननाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाच असे की एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत आस्था बीज रोपुणी किंचित दृष्टी ठेविल पुढारा देवी प्रत्यक्ष नाथ रेवन भुरला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडला नायके आरंभिले परी दत्तवचन मंत्र प्रयोगे गाय गायन महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाला ते ठाई म्हणे सनिध राहीन आता परी गुप्त वर्तेन जगा करता तुवा न धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करीन मी मग तो रेवन ब्रह्मसुत काय करीतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे मग कैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवन वस्त्रपात्र अपारधन देऊन या बोळवी तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करता नाना तीर्थ बुंधल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला पक्षी कुळाते पाचारुणी घालता झाला इच्छा भोजन एका करी बैसवून तुष्ट करुणी बोळवी मग पाचारुणी वनचरासी त्यासही देत हारासी आपले हस्ती व्यग्रसिंहासी ग्रास देत महाराजा ऐसे एकुणी रेवन सिद्ध जाऊनी बैसले एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते एरी म्हणे चातुर्य खानी अत्रिनंदन तुझा स्वामी त्याते स्तवनी उगमी साध्य करून घेई का मग जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्त स्मरणी ठेवून चित्त वाट पाहे भेटीची मनी दाटला भेटीचा योग तेने अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ट दाहितसे आती क्लेशी कंठी प्राण पाहुणी श्रमला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदैपणे माय जैसी बाळकाते परम आराधुनी कृपेने हाळी करणी ओपली मंत्रावळी तेने तद्धटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कथा ओपली वर देऊनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवन सिद्ध ही तीर्थाटनासी आत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो विटग्राम मानदेशी तेथे येऊनी मुकामासी सहज स्थिती राहिला तो एके दिवशी रेवननाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवणी त्याद्वारा ते पुढे पाऊल ठेवीतसे मग विप्राचा धरुणी हात संचार करी त्याचे ग्रहात विप्रे नेऊनी स्वसदनात महाराज बैसविला म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीस सेवावे माझे सदन उदयिक प्रातकाळी उठण जाणे असेल तरी जावे तो प्रातस काळ समय झाला शयनीनाथ जागृत झाला तो मंद रुदनार्थ आकर्णीला एकाकितयाने विप्र म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे एकुणी रेवननाथ परमचित्ती क्षोभला स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तमाध्याय गोडहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8 श्री गणेशाय नमः म्हणे वसा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊनी यमपुरीस साती बाळी आणि तो की सहज चालला यमपुरी संचार करी यक्षधवळारी तो धर्मराज पाहुणी नेत्री असनाहुनी उठलासे एरी म्हणे यमपुरीनाथ मी सरस्वती विप्राचे घरी असता तू येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करतो चाकरी मारणे तारणे आमच्या करी काही एक नसे जी नाथे ऐसे बोलता धर्मराज मान तुकवी तेजपुंज व्यान अस्त्र मुखी स्तवनी कैलासा ते पातला शिवगण पाहुणी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षिती
म्हणती तुम्ही कोणती नूतनगंती जाता कोठे महाराजा नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरला शिवानी तरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन स्पर्शास्त्र जपोनी होती फेकिता झाला भस्मची मुठी तेने द्वारपाळ महिपाठी खिळून या राहिले ऐसे कुणी शिवे मात कल्पांत भैरव अज्ञापित म्हणे कोण आला येथ शिक्षा त्या ते करारे ते नाथे चपळपणी पाहून पुनःशस्त्र अस्त्रांचे संधान तीव्र कल्पोनी शतकोटी गण तयासी तेथे खिळीले ते कुणी शिवचित्ती सिद्ध योग सुत केला निगुती आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला जल्पुनी अस्त्र वाताकर्षण फुंकुनी देत भस्म जल्पुन ते प्रविष्ट होता तीव्रपण शिव श्वास आकर्षिला मग ते परम तातडी करून विष्णूशीही जाणविती खून परम अवस्थेसी एकूण कमलापती धाविनला म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीव दशा व्यक्त तरी सप्त ही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो मी व्यानास्त्रमुखी जपून मही उतरला तपोघन शीघ्र विप्रग्रामी येऊन सरस्वती विप्रा सांगत असे म्हणे विप्रा पुत्रकलेवर कुटी मेना समान समग्र ऐसे एकता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला सिद्ध पुत्रे झाली यावरी संजीवनी प्रयोगी वागुत्तर तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटुनी मग त्या सप्त शिष्याकारण सिद्ध केले विद्याओपन जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पे पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर्य ग्रहाते पडले खचून सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समयी मग ते उचलोनी अननपुटी साठविती झाली आपले पोटी परी साठविल्या रेत शेवटी गर्भवाढी लागला म्हणे माय ओ एकवचन तो भोग नव्हे दुर्बळवान तुझ उदरी नारायण आविर होत्र येतो गे वट तरुवर पाहून या अस्तिकमुनी म्हणे माय ओ तक्षकनंदिनी या वटपोखरात संचारोनी प्राण आपुला रक्षिपय असा वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत आविर्होत्री नारायण त्यात ईश्वर सत्ते संचारला कोश धर्म ब्राह्मण पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी इच्छुन तया निकटी पातला स्वर्गीचे सुरवर त्याते पाहत बोलते झाले तया ते आपल्या ग्रहासी बाळ नेऊन संगोपन करी त्याचे म्हणती महाराजा सौभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे असो ऐसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्तवर्षी कोशसुत मौजी वंदना मिरवला टळटळीत भरले 2 प्रहार काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडत असे मनोहर अर्कजेवी दुसरा तो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळत आहे स्वस्तगती बहुमुले बैसवनी पंगती लटकीची अन्न वाटीत असे ते पाहुण्या अनुसयासुत पाहुणी मनी हास्य करीत मग प्रत्यक्ष बाळ तनु धरून तया माझी संचारला मग कृपासिद्धी करून युक्ती देता झाला तयाच्या हाती जे जे वदेवानी निश्चिती तेथे पदार्थ मिरवावे उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परी तू नसेवी सिद्धांना ते कदा काळी बाळकारे मग ती बाळी अज्ञानपणे साचकोरी करिता भोजन ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळताती ऐसे एकोणी कोशधर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहुणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला हा मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती विनती जनप्रसिद्ध पंचविषया संतोषणी सिद्ध इच्छिले कामा फळीत असे मग अंगी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण तरी कन्वे अर्थी जगाचे काज कवण्या अर्थे फळत असे नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेल अत्रिनंदन तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडत असे मग पुसोनी मातेसी निगता झाला मुनी शोधासी मातापुरादी पंचाळेश्वरासी पाहू लागला कोल्हापुरी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मग नाथ येईल परी सिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी जाणून इखून पाय वंदावे तयाचे कोरडे अन्नाचे घेऊन नाम क्षितिसी ठेवी करपद्म तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसल्या मग ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दौंडी ग्रामी पिटून सर्व संग्रामी सज्ज करून अन्न छत्र चालविले प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचारे अत्रिनंदन कुचित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहगृही ऐसे रीती एकमास लोटून गेला सहज स्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करता पै झाला ग्रामस्थ म्हणे नागनाथ कोरडे अन्न गृहात एरू येईल जो भिक्षेते त्याची अन्न वाढावे परम चतुर विचक्षण परीक्षा घेत श्रुत करून परी तो त्रैदैवांचा अंश हे ऐकून भिक्षे लागी आतळेना नाथासी होता श्रुतमात शीघ्र चपळत्वे येत धावत अत्रिसुताच्या निकट जाऊन चरणी माथा ठेवीत असे मग धरून शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मौळी ठेवून हस्त करणी मंत्र ओपला देऊनी सोमुखे आत्मखून केला भ्रमपारायण अपरंपार अज्ञानपण मुळा होऊन नाशिले नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेवविकानी शिंगी शैली सिद्ध करुणी नाथा लागी ओपली अत्रि सुत गेला गिरणार पर्वती एरीकडे नागनाथ जाती तीर्थे करीत नानाक्षिती बाले घाटी पातला या परी कोणे एके दिवशी मच्छिंद्राला तया ठायासी सदृढ चालता द्वारात स्वशिष्यानी हटकिले ते पाहुण्या मच्छिंद्रात स्पर्श कळा त्वरे प्रेरित तेने झाले महिव्यक्त 700 शिष्य सकळीक ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळेने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन परी भ्रष्टबुद्धी आहे की प्रथम गरुड बंधन विद्या जल्पून स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ अनुरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केला असे मग नाना अस्त्रांचे प्रयोग उक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होऊन जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे मग तो सर्प उन्मत येऊनी डंखती तयानाथ तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे परी दत्तात्रय नामे करून बाहे अट्टहासे वचन तो नागनाथे शब्द ऐकून साशंकित होत असे मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुसता झाला स्नेहभरित म्हणे कोण तुम्ही होत दीक्षावंत गुरु कोण तुमचा तरी महाराजा नाथपंत मी दत्तात्रयाचा ज्येष्ठ सुत ऐसे कोणी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग नेऊन या स्वस्थानासी बैसवला आपणापासी गौरवणी उदारमनासी एक मास ठेविला 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्यदक्ष पीडाकारक नव्हती धावरे खांडू कौसन टिके किरळ हिरानैम वृश्चिक सर्प विषहरण ऐसी विद्या परोपकारी हिमालयाची आत्मजा ती योजली मंगलकाजा ऐसिया परी लावण्यलता सभेत मिरवे जगन्माता
तै विधीचा विहार काम अधीरपणी द्रवला उत्तम मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला विधी तो बैसल्या ठाईचं करून रेत रगिडले महीकरण तै आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे तै साठविली जीवदशा रेती झाल्या अपार प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशे वालखल्या भागी मिरविले परी एक आगळा होता भाग तैसाच राहिला तेथेच अंग सेवक झाडी मही अंग केरा समाने मिसळला मग तो जळी ढळढळीत तरुणी प्रवाही वाहत जात तो वाहता अकस्मात कुशनवेष्टी आतुडला या परी बहुता दिवशी ईश्वर आज्ञा अवतार क्रमासी पिप्पलायन नारायण संचारला देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत मग ढाळपणी महीवरती बाळ दृष्टीशी ते आले तो विप्र असो परमसुशीळ पुनित ग्रामी तयाचे स्थळ तेथे येता दृष्टी बाळ पाहिलेसे ते धवा मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी नारदाते बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊनी सत्यश्रव्यात ते सुचवावे बाळ ओपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी सत्यश्रव्या बाळ नामी चरपट एसे पाचारी 7 वर्षेपर्यंत पालन केले कलास्थित उपरी मौजी बंधन त्यात आती गजरे केले असे मग करुणी वेदाध्यायन शास्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पढविले ब्रह्मरेतोदय प्राणी नारद सह जात बद्रिकाश्रमाप्रती मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रेय चतुर्थते वार्ता एकता आदिनाथ श्री दत्तात्रेय बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले ऐसे बोलता उमारमन बोलता झाला अत्रिनंदन की महाराजा पश्चातापाविन हितप्राप्ती मिळेना यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोलसिवानी तरी चरपटाचे अंतकरणी पश्चाताप मिरवितो मग चरपट आणि नारद मुनी उभयंता चालले मार्गलक्ष्मी मार्गधरुणी बद्रिकाश्रमाते पाहवया चालले नमिता उभई श्री केदार समर्थ तो प्रगट झाले मच्छिंद्र दत्त ते पाहुनी विधीसुत तयापासी पातले ऐसे एकता चरपट वचन कुलंबचरणी माथा ठेवून म्हणे महाराजा स्वरूप दावून सनात करी म जाता ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रेय कृपा करुणी ठेवता झाला वरदपाणी चरपट मौळी ते धवा मग वरदहस्त ठेवून मौळी करणी ओपली मंत्रावळी ओपताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ अवश्य म्हणून अत्रिसुत चरपटासी विद्या अभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरी तपा बैसविला मग नागपत्री अश्वस्थी जाऊन 12 वर्षे वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न शबरी कवित्व पै केले मग श्री गुरु अत्रिसुत सेविता झाला गिरणार पर्वत एरीकडे चरपटनाथ तीर्थावळी चालला तीर्थे करिता अपरिमित सचिष्य 9 झाले त्यास ते 9 शिष्य प्रख्यावंत सिद्ध कला जाणीती राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जाबू सिद्ध नैमित्तिक सुरेंद्रक हुश प्रसिद्ध द्वार भैरव रणसिद्ध तो जोगी शारंगी निजानंद नयन निरंजन यदु प्रसिद्ध गवन क्षुद्र कास्त सिद्ध रेवनाथाचे अस्तिपय उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्रानी कटभ्रावा साबर हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे निर्णयार्णव हरदंतान भौमान हुक्षे कृष्णपलायन हे मा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असती विनय भास्कर दत्तधात पवन भार्गव सूक्ष्णार्णव यथार्थ कविट शर्वा वधम प्रोक्षित नवजालंधराचे हे असती शारुक वालुक शरभ सहन प्रोक्षित शैर्भ कोकिल नाम कास्मित वाचा संपत्ती नवही पूर्ण कानिपाचे हे असती या परी 6 सिद्ध लोभभ्रतारक चिरकालवृंद नारायण काळिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे अस्तिपय मीनानाथ अडभंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धवंत सुलक्षा मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6वा एकूण 84 सिद्धाचा झाडा पूर्ण ग्रंथी वदला धुंडीनंदन मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवक असे संताचा स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्तम श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9 श्री गणेशाय नमः चरपटी गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले 12 मल्हार हिंगलाज 12 लिंगे तेजपुंज सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी सहज मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रगटे अत्याद्भुत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात जाताची सत्य लोकात विधी सभेत चतुराननाचे चरणवंदित वंदून या जोडणी हस्त सन्मुख उभा राहिला यावरी बोले कमलोद्भव 12 एक संवत्सर येथे असावे त्यात पर्वणी आली असी अपूर्व स्नानाशी जाऊ सकळीक म्हणे नारद एकवचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ भक्षण करती एकमेळ उभय सुत विधीचे पय संचारताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडावया तो रक्षक येऊनी पुष्टिमया चरपटाते धरिले एरीकडे लती कपाळ धरुणी चरपट बाळ एताची भेदिले मुखकमळ हस्तप्रहारे करून या करी कवळुनी भस्मचिमुटी वाताकर्षण जपे भोटी तेने करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळीक मग पाचारुणी सुरवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ शासन करून या बाळ धरुणी अनामज पुढे मग हाती भस्मचिमुटी वाताकर्षण झाले होती पाहुणी देव चमुथाटी सव्य अपसव्य फेकत असे प्राण होऊनी कासाविस देह सांडती स्वर्गमहिस रुधिर येऊनी अननास पूर्वाहे भडबडा ऐसे एकुनी बोलती हेर ना तरी उगलची जाईल प्राण तरी दशकराते सहाय्य करुणी येथे अनावा महाराजा मग गणासहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊन शिव शतकोटी समुदाय अमरपुरी पातला प्रयोगी अस्त्र वाताकर्षण शिवासह पाकशासन एकदाची महिकारण ढासाळून पडले मग हाती गदा परताळून येता झाला रमारमण तै चरपट तेथे दृष्टी पाहून भस्मचिमुटी कवळी तसे मग ते अस्त्र पवनगती संचारते झाले हृदयाप्रती तेने झाले अरिष्टती धडाडूनी पडिले चित्ती गमना गमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितिया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपटतो
पंचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकारण कक्षे गदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवी एकता चरपट गोष्टी परमद चकला परमेष्टी मग रदी धरुणनाथ चरपटी गौरवित बाळाते मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरी तत्तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखले वाता प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठविले मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवाकारण विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीबे लागी तुकवी असो सकळांचे समाधान पावनी पावले स्वस्थान चरपट अवतार पिपिलायन सर्व देवा लागी समजला यावरी पुढे खेळी मेळी पर्वणी उत्तम पावली बळी मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नाना लागी जात असे नारद विद्या पूर्ण गमन मणी चिंतता पावे स्थान तया मागे गौरवून भोगावतीसी पातला करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहून या परी इच्छापूर्ण नाथ भ्रमण करी महिसी इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशकतुल्य केला परी तो विस्मयावान खोचला खडतरपणी हृदयात वाताकर्षण विद्यासबळ देवदानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना बोलता झाला वाचस्पती यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी उपचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगून त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधिल असो नवनाथ परिवारासहित विमायनी झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळा एकमात सिंहलद्वीपी स्थानाद्भुत यज्ञ तेथे करावा दापत्य बैसुनी सहस्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जाना स्वहा म्हणून कुंडी टाकती 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्रजती पुत्रमोह धरून चित्ती अभ्यासते बैसविला एरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणून सापेक्ष इंद्रमयूर वेशे नटलासे निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लाधले असो हवन अर्पण आहुती मग पावनी पूर्ण समाप्ती मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला सकळ बैसवनी कनकासनी इंद्र उभा जोडूनी पाणी म्या मयूरवेश धोणी माये अभ्यासले विद्येते नवनाथ शपिती इंद्रात तू कृत्रिम आणिले ठकावया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी 12 वर्षे तपाचरिता विद्या फळेल तत्वता नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे तप करुणी स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 10 पर्यंत प्रकट रूपे मिरविले नाथ मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मडीत राहिला कणिफजती उपरी मच्छिंद्रासी माय बाप म्हणती जान पीर तो जालिंदर जती गर्भगिरी नांदत असे त्याहुनी खालती गैबी पीर तो बहिणीनाथ परमसुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की विटग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करताती भरतरी राहिला पाताळ भूनी मीननाथ गेला स्वर्गा लागुनी गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे पुढे 84 सिद्धापासून नाथपंत मिरवला अतिसामर्थ्याने तेथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा फलश्रुती तरी आता सांगतो मुळापासून कथावर्तली कवन करता श्रवण पठन काय लाभेल निश्चय मच्छिंद्र जन्मस्थिती पठन नित्य करिता भावे करून तरी संबंध बाधाव घरातून जाईल त्रासून महाराज नागाश्वस्थी सिद्धी पाठन अपाराधन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र मच्छिंद्र मारुती युद्ध पठन शत्रू होती लक्षीण मुष्टी विद्या साधना तया होत सर्वथा ज्वालामुखी भेट पठन चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रू पराभवनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल भूते मच्छिंद्र कंदन पठन भूत संचार नोहे त्या घरा कारण आली असता जाती सोडून परमत्रासे करुण्या कालिका मच्छिंद्र युद्ध पठन शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट करुणी मन किंकर होईल हरीचा वीरभद्र कथा गाता एकता लिप्त नोहे 84 ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंता व्यथा हरतील जाखीन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी नित्य कथा अभ्यासुनी फलप्राप्ती घेई जय पशुपतराव कथा गाता एकता आपला सखा देशावरता तो ग्रहास येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की गोरक्ष तप साधन एकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे घैनीनाथ जन्म पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल जालिंदरनाथ जन्म पठन नित्य अग्निपीडा होईना धवळार दोष नासून संपत्ती संतती सह भोगिल कानिफाची जन्मकथा क्षोभन पावे कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती मैनावती सनात कथा स्त्री हत्येचे दोष सघन त्याचे होणी सकळ निरसन उद्धारीला पूर्वजा जालिंदर गर्ती कथन असेल बंद कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल कानिफा मारुती कंदन एकता घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल गोरक्ष बोल एकता कानिफा भेटला गोपीचंदाते तो प्रसंग वाचता नित्यानित्य दुःस्वप्नाते नाशिल जालिंदर गर्त मुक्तता योग साधिल अचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथा पंथ लागेल तो गोपीचंद भगिनी संजीवता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभिपाकी असता सुटका होईल तयांची स्त्री देशी गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तो प्रसंग करिता पठन तया मोक्षार्थ साधिल की गोरक्ष मच्छिंद्र भेट कथा लागले असेल अत्यंत वेळ तर ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल स्त्री राज्यातून मच्छिंद्र मुक्तता नासेल बहुजन्मांची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तपोलोकी मिरवेल मीननाथ मारुनी उठवला पुत्रार्थ्या पुत्रतत्वता तो होईल विद्यावंत विद्वजना मान्य की सुवर्ण गर्भाद्री कथा पठन नित्य भावे करता घरी सुवर्ण व अखंड राहे भरुनी मंदार चली भरतरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत तरी तो प्रसंग पठन करता नित्य बालहत्या नासेल बालहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होईल बाळवाचे दूतकर्मी गंधर्व सुरोचन रसभ झाला शापे करून तरी तो प्रसंग केलिया पठन शापवचन बाधेना
आणि मनाविना दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामना पुत्र गुणी होईल विक्रम भरकरी कथन गोहत्या जाती नासून पोटी पाटी शत्रुसंतान न राहे होऊन या राज्यपदी बैसला विक्रम पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुनः परतोन सापडेल तयाची स्मशानी तप करता भरतरीनाथ भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदा रथ सेवेसी भरतरी विरक्त कथा पठन सुटेल क्षय रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कलत्रयी घडेना शिवा आराधिता शशांगर जन्मला चौरंगीनाथ तरी तो प्रसंग पडता नित्य कपट मंत्रण चालती मच्छिंद्र त्रिविक्रमदेही प्रवेश कथा अविष्य असता देहाकारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की मच्छिंद्र शिवप्राप्ती कथा धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्याने होता श्रवण पीडा हरेल तयाची रेवनाथ सिद्धी कला प्रकरण जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो रेवन बाळे आणि स्वर्गातून महासिद्ध येईल उदराकारण 42 करुणी उदाहरण गातील आख्यान लोकपरी वट सिद्धनाथ जन्मकथन सर्पवृचिक दंश जयाकारण झाल्या विषयांचे उत्तीर्ण श्रवण केल्या प्रसंग तो नागनाथ मच्छिंद्र रळी कथन सदना न लागे कुशलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या चरपटी जन्म सुरस कथन श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवजोरास शांती होईल सर्वस्वी चरपटी प्रताप स्वर्गस्थ कथा तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावन जय घेऊन येईल की नवनाथ करती स्वर्गी हवन लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल असा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किम्यागार परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठन करून हे सर्व प्रसंग मंत्र निर्माण महासिद्धीचे असती की या उपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यवंदता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ बंधुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग नवनाथ आडवोनी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती धुंडीसुत हेची प्रार्थी मालूनर हरी देवाते स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गोढहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्तम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय श्री गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय।